नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे माझा हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं की दर आठवड्याला मी नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग नवीन गोष्ट सुरू करूया. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला जगन्नाथाची गोष्ट सांगितली होती. आषाढ महिन्यामधल्या जगन्नाथाच्या रथयात्रेनिमित्त ही कथा मी तुम्हाला 3 भागात सांगितली होती. आता चातुर्मास सुरू झालाय. चातुर्मासामध्ये आपण संत कथा ऐकणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, चोखा मेळा, जनाबाई, एकनाथ महाराज, नामदेव महाराज असे अनेक संत होऊन गेले. जसे महाराष्ट्रातले संत आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या कथाही माहिती आहेत, तसेच इतर राज्यांमध्ये सुद्धा अनेक संत होऊन गेले. त्यांच्या कथा कदाचित तुम्हाला माहिती नसतील. त्यातली एक कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. रामदास चांभार म्हणून एक संत दक्षिण भारतात होऊन गेले. ते श्रीकृष्णाचे अतिशय परमभक्त होते. त्यांची अतिशय गरिबी होती. ह्याचं कारण म्हणजे ते कधी पैशाच्या मागे लागलेच नव्हते. फक्त आजच्या खाण्यापुरतं, पोटापुरता पैसा मिळेल एवढा पैसा मिळाला की ते त्या दिवशीचं काम थांबवायचे आणि पहिलं जाऊन बसायचे देवळाच्या पायरीवर. पायरीवर बसायचं, श्रीकृष्णाचं भजन कीर्तन ऐकायचं, त्याच्यात मंत्रमुग्ध होऊन जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. देवळाच्या पायरीवर का बसायचे? ते म्हणायचे, परमेश्वरा, अरे मी हा असा दिवसभर चपलांमध्ये बसलेला असतो. मेलेल्या जनावरांच्या कातड्या कापून मी त्याच्या चपला करतो. ते चामडं, त्या चपला, ह्याच्यामध्ये बसलेला हा देह सगळा माझा अशुद्ध झालाय रे देवा. कसा मी तुझ्या देवळात येणार? कसं मी दर्शन घेणार? पण ह्या सत्संगामध्ये मला खूप आनंद होतो. असं काम करताना सुद्धा ते परमेश्वराशी बोलत असायचे आणि त्यांचं एक वाक्य ठरलेलं असायचं, देवा, अरे श्रीहरी, मी जसा आहे ना तसा मी तुझा आहे. मी जसा आहे ना तसा मी तुझा आहे. मी गरीब आहे, मी अशुद्ध आहे, मी अडाणी आहे, पण मी जसा आहे ना तसा मी तुझा आहे. अरे परमेश्वरा, मी अडाणी असल्यामुळे नाही मला भजन करता येत, नाही कीर्तन करता येत, नाही प्रवचन करता येत. माझी एवढी समृद्धी पण नाही भाषेची आणि शब्दांची की जेणेकरून मी तुझी स्तुती करीन. मी नाही काय रे करू शकत. माझ्या गरिबीमुळे मी तुझ्यासाठी काही आणू पण शकत नाही. पण परमेश्वरा, हे श्रीहरी, हे मुरलीधरा, अरे मी जसा आहे ना तसा मी तुझाच आहे. हे त्यांचं सतत असं बोलणं, गप्पा मारणं देवाशी सतत चालू असायचं. कधी एकदाच्या त्या चपला शिवून होत आहेत, कधी एकदाचं आपल्याला आजच्या पोटापुरतं मिळतंय आणि मी तिथे सत्संगाला जाऊन बसतोय आणि भजन कीर्तन ऐकतोय, असं त्यांना होऊन जायचं. एकदा काय होतं, त्या गावामध्ये एक चोर असतो. तो चोरी करून एका सावकाराकडनं बरंच चोरून आणलेलं सामान विकत असतो. त्याच्यामध्ये त्यांनी चांदीचे देव आणलेले असतात, चांदीची उपकरणं, समई, निरांजन, नैवेद्याची वाटी, नंतर चांदीचा देव्हारा, असं सगळं त्यांनी त्या सावकाराचं चोरून आणलेलं असतं आणि त्याच्यामध्येच एक मोठा शाळीग्राम त्यांनी चोरून आणलेला असतो. आता ह्या चोराला फक्त पैशाशी मतलब असतो, त्यामुळे चांदीच्या वस्तू तो विकतो आणि त्या भराभर विकल्या पण जातात. आता हा शाळीग्राम घेऊन हा काय करणार? पण तरी सुद्धा चोराला असं वाटत असतं, हा कोणीतरी विकत घ्यावा. असं विचार करता करता त्याचं लक्ष या रामदास चांभाराकडे जातं. तो ह्या रामदासाकडे येतो आणि म्हणतो, हा दगड तू घेशील का विकत? हा रामदास म्हणतो, अरे मी घेऊन काय करू या दगडाचं, आणि दगड विकत घ्यायला माझ्याकडे नाही रे पैसे. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, अहो तो तुम्हाला त्या तुमच्या आरीला धार लावायला उपयोगाला पडेल ना, बघा किती छान मोठा आहे, गुळगुळीत आहे आणि तुम्ही त्यांनी खिळे पण ठोकू शकाल. हा चोर इतका मागे लागल्यानंतर तो म्हणतो, बाबा रे, पण तो दगड विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुला अगदीच हवं असेल तर मी शिवलेले हे जे चपला आहेत ना त्यातला एक जोड तुला घेऊन जा. चोर म्हणतो, चालेल. हा दगड घेऊन मी काय करू, त्याच्यापेक्षा चपला वापरीन तरी.
हा चोर त्यातला एक चपलेचा जोड स्वतःला बसेल असा घेऊन जातो आणि हा शाळीग्राम त्या रामदासाकडे ठेवून जातो. रामदासाला तर माहितीच नसतं हा शाळीग्राम आहे, हा परमेश्वर आहे, श्रीकृष्णाचाच भाग आहे, हा अंश आहे, हे त्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळे तो शाळीग्राम घेतो आणि सगळ्या चपलांच्या ढिगामध्ये ठेवलेला असतो. त्याला कधी त्याच्या आरीला धार लावायची असेल तेव्हा तो शाळीग्राम घेतो, त्याच्या 2 पायांमध्ये धरतो आणि आरीला धार लावतो. पण हे सगळं त्याचं काम चालू असताना मन मात्र सतत श्रीहरीचा धावा करत असतं. हा शाळीग्रामाचं धार लावून काम बाजूला पडलं की त्याला बाजूला चपलांमध्ये ठेवायचं, पुन्हा चपलेचा खिळा ठोकायचा असेल की शाळीग्राम उचलायचा आणि त्याने तो खिळा ठोकायचा. असा तो त्या शाळीग्रामाचा वापर करत असतो. पण निरागस असतो. त्याची पूर्ण भक्ती श्रीहरीवर असते. त्याला माहीतच नसतं हा शाळीग्राम म्हणजे परमेश्वर आहे. आणि तो सतत आपला परमेश्वराशी बोलत असतो, श्रीहरीशी बोलत असतो आणि सारखं म्हणत असतो, परमेश्वरा मी जसा आहे ना तसा तुझा आहे. एकदा त्याच्या दुकानावरून एक ब्राह्मण जात असतो. तो बघतो, अरे बापरे, हा तर ह्या शाळीग्रामाने धार लावतोय आणि खिळे ठोकतोय. ब्राह्मणाला एकदम हे वाटतं की अरे असं नको व्हायला, शाळीग्रामाने कुठे चपलांचे खिळे ठोकतात. त्याला असं वाटतं ह्याच्या हातून हे पाप घडण्यापेक्षा आपण हा शाळीग्राम घेऊन जावा. हा ब्राह्मण त्या रामदासाला काही बोलत नाही. त्याला फक्त म्हणतो, हा जो दगड आहे ना हा तू मला दे. तर रामदास म्हणतो की अहो हा तर मी एक जोड देऊन घेतलेला आहे. हा ब्राह्मण म्हणतो, ठीक आहे मी तुला पैसे देतो त्याचे. त्या जोडा इतके म्हणजे चपलेच्या जोडा इतके पैसे तो त्या रामदास सांभाराला देतो आणि तो शाळीग्राम घेऊन बाहेर पडतो. हा ब्राह्मण जेव्हा घरी येतो तेव्हा त्या शाळीग्रामाची अगदी षोडशोपचारे पूजा करतो. स्वच्छ पाण्याने धुतो, मग पंचामृती स्नान घालतो, मग उष्णोदकाने घालतो, त्याच्या अंगाला सगळं चंदन लावतो की अरे बाबा रे, तुझ्या अंगावरती आरी फिरवून धार लावताना तुझ्या अंगाची आग झाली असेल असं म्हणून त्याला चंदन लावतो, छान सुवासिक फुलांचा हार घालतो आणि रेशमी वस्त्रामध्ये ठेवतो आणि ते रेशमी वस्त्र एका चांदीच्या मखरामध्ये ठेवतो. छान खीर बनवतो, केशर घातलेली, वेलची घातलेली आणि त्याला नैवेद्य दाखवतो. मनापासून नमस्कार करतो आणि त्याला खूप आनंद होतो की चला आता शाळीग्राम त्या चपलांमध्ये पडण्यापेक्षा त्याला खूप आनंद झाला असेल, माझ्याकडे चांदीच्या देव्हाऱ्यात बसलाय, मखमली रुमालात बसलाय. अशा आनंदामध्ये हा ब्राह्मण झोपतो. झोपल्यानंतर स्वप्नात श्रीकृष्ण येतो आणि श्रीकृष्ण म्हणतो, अरे बाबा मला त्या रामदासाकडे सोड, मला नाही राहायचंय तुझ्या या चांदीच्या मखरामध्ये, मला नाही राहायचंय तुझ्या या रेशमी वस्त्रामध्ये. ब्राह्मणाला आश्चर्य वाटतं. श्रीकृष्ण म्हणतो, अरे त्याचं जे प्रेमाच्या गप्पा असतात ना त्या मला ऐकायच्या असतात. तो जो प्रेमाने मला हाताळतो ना ते मला हवं असतं. मला तिकडेच तू नेऊन सोड. सकाळी ब्राह्मण जागा होतो आणि त्याला ते स्वप्न आठवतं आणि तो ओळखतो की हा खरा भक्त आहे. श्रीकृष्णाला स्वतःला त्याच्याकडे जायचंय. तो शाळीग्राम घेतो आणि या रामदास सांभाराकडे आणून देतो आणि तो त्याला पडलेलं स्वप्न तो सांगतो आणि म्हणतो, अरे ह्याचा वापर तू खिळे ठोकण्यासाठी आणि धार लावण्यासाठी नको करू. हा स्वतः श्रीहरी आहे, हा शाळीग्राम आहे, हा साधा दगड नाहीये. असं म्हणल्यानंतर ओंजळीमध्ये शाळीग्राम घेऊन अक्षरशः रामदास ढसा ढसा रडतो. म्हणतो, परमेश्वरा असा मी अडाणी आहे रे, मला काहीच कळत नाही. मी तुझा वापर असा केला आणि तेही धार लावताना माझ्या 2 पायांमध्ये तुला धरला आणि धार लावली. किती मी पापी आहे, मला क्षमा कर, मला क्षमा कर. तो 2 ओंजळीमध्ये 2 हातांच्या ओंजळीमध्ये तो श्रीहरी म्हणजे तो शाळीग्राम घेतो, घरी जातो, त्याला धुतो आणि एका धूत वस्त्रामध्ये, जुनच असतं पण त्याच्या वस्त्रामध्ये तो ठेवतो आणि त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो आणि म्हणतो, परमेश्वरा खूप चुका झालेल्या आहेत आतापर्यंत माझ्याकडून, मला क्षमा कर आणि मला तुझं दर्शन दे. या अशुद्ध देहाने मी देवळामध्ये प्रवेश करू शकत नव्हतो रे. लोक तर चपला दारामध्ये ठेवून मग देवळाच्या आत जातात, त्या चपला माझ्या मांडीवर, माझ्या हातामध्ये असतात. असा देह घेऊन मी कसं काय देवळामध्ये येणार तुझ्या दर्शनाला? मला अजून तुझं दर्शन झालं नाही रे, मला दर्शन दे परमेश्वरा, दर्शन दे. हे मुरलीधरा,
हे गोपीवल्लभा, हे श्रीकृष्णा, हे मनमोहना, हे नंदकुमारा, मला दर्शन दे. ही जी त्याची आतुरता होती, ही जी त्याची आर्त हाक होती, त्या आर्त हाकेला परमेश्वरांनी उत्तर दिलं. तो जेव्हा काम करत असायचा त्यावेळेला त्याचा भाव, त्याचं मन सतत जे लागलेलं असायचं परमेश्वराकडे, ती त्याची होती सलोकता. काम उरकलं की पहिल्यांदा देवाच्या देवळापाशी जाऊन बसायचा परमेश्वराच्या ओढीने, ती होती त्याची समीपता. समीप जाऊन बसायचा, समीपता होती. तो जो मंत्रमुग्ध होता, मंत्रमुग्ध होऊन जायचा प्रवचन ऐकण्यामध्ये, कीर्तन ऐकण्यामध्ये, ती होती त्याची स्वरूपता. आणि आता तर तो परमेश्वर त्याच्या दारामध्ये, घरामध्ये स्वतःहून आलेला आहे. इथे परमेश्वरातलं आणि त्याच्यातलं द्वैत संपलं होतं. सुख दुःख, तहान भूक, मान अपमान हे सगळं संपून गेलं होतं. आता तो आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये दुजा भावच नव्हता. तो आर्त स्वरामध्ये परमेश्वराला सारखा म्हणत होता, मी जसा आहे तसा तुझा आहे, मी जसा आहे तसा तुझा आहे. ही झाली सायुज्यता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, मोक्षाची शेवटची पायरी. एकरूप होऊन गेला रामदास श्रीहरीच्या रूपामध्ये, कारण त्याच्या समोर श्रीकृष्ण स्वतः उभा राहिला. त्याचं ते सुंदर रूप बघून डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला आणि तो पुन्हा पुन्हा श्रीकृष्णाच्या पायावर लोटांगण घालायला लागला. असे हे संत रामदास चांभार. जय श्रीकृष्ण.